नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या IPO वाला या आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, हायवे इन्फ्रास्ट्रक्चर हा IPO काल क्लोज झाला. तर या IPOमध्ये टोटल किती सबस्क्रिप्शन झाले, प्लस तुमचे अलॉटमेंट चान्सेस किती आहेत. तर आज 8 ऑगस्टला याचं GMP किती चालू आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो, हा IPO 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत ओपन होता. फेस व्हॅल्यूची ₹5 होती. तर तुम्हाला जे शेअर्स भेटणार आहेत ते ₹70 सॉरी ₹70 तुम्हाला हे भेटणार आहेत. तर एका लॉटमध्ये 211 शेअर्स होते. अलॉटमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला बाय चान्स लॉटरी लागली तर 211 शेअर्स तुम्हाला भेटतील. 130 करोडचा छोटा साईजचा IPO होता. म्हणजेच की ह्याच्यामध्ये अलॉटमेंटसाठी खूप प्रॉब्लेम्स होणार आहेत. सहज याच्यामध्ये अलॉटमेंट मिळणार नाही, कारण की IPOचा साईजच खूप छोटा होता. तर फ्रेश इश्यू यामध्ये 97 कोटी, तर ऑफर फॉर सेल याच्यामध्ये 32 कोटी होता. तर मित्रांनो, टाइम न वेस्ट करता तर डायरेक्ट आपण सबस्क्रिप्शन डिटेल्सवरती जाऊया. QIB कॅटेगरीने मित्रांनो टोटल 432 टाइम्स सबस्क्राईब केला. मित्रांनो, व्हेरी सरप्रायझिंग, की मी खूप महिन्यांनी किंवा खूप दिवसांनी पाहिलं असेल की QIBने एवढ्या टाइम्सने सबस्क्राईब केला आहे. 400 मॅक्सिमम QIB 300 टाइम्स 200 टाइम्स करते, पण जवळपास 432 टाइम्स QIBने सबस्क्राईब केलंय. म्हणजे याचा अर्थ IPOची डिमांड ही खूप होती मित्रांनो. QIB म्हणजे जसं की बँक्स, त्यानंतर FI, DIs हे सर्व जे असतात सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टर्स, ह्याला आपण QIB म्हणतो. म्हणजे मोठे-मोठे जे इन्व्हेस्टर ह्यांनी इंटरेस्ट दाखवला म्हटल्यावरती जे छोटे इन्व्हेस्टर जसं की HNI, त्यानंतर रिटेल ह्यांनी देखील इंटरेस्ट इथे दाखवला आहे. त्यावर पण आपण नंतर जाणार आहोत. पण QIBने मित्रांनो इथे इंटरेस्ट दाखवला आहे 432 टाईम. मी पण खूप सरप्रायझिंग आहे. वाटलं नव्हतं की QIB एवढ्या ह्याच्याने सबस्क्राईब करेल. हे खरंच खूप सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे. 432 टाइम्स म्हणजे मित्रांनो खूप सबस्क्रिप्शन आले यासाठी. जवळपास QIB कॅटेगरीने 6,750 कोटी इथे या इश्यूला सबस्क्राईब केले आहे. म्हणजे QIBने टोटल 6,750 कोटी लावले आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे त्यांच्यासाठी QIB कॅटेगरीसाठी फक्त 22,28,571 शेअर्स ऑफर केले होते. त्यासमोर 96,43,00,000 शेअर्ससाठी इथे टोटल बिडिंग झाली आहे. म्हणजे मित्रांनो खूप स्ट्रॉंग रिस्पॉन्स या QIB कॅटेगरीने इथे लावला आहे. त्यानंतर जी HNI कॅटेगरी आहे, ती देखील मित्रांनो 473 टाइम्स ही सबस्क्राईब झाली आहे. QIB पेक्षा जास्त HNIने पण सबस्क्राईब केला आहे. 55,00,000 शेअर्स त्यांना ऑफर केले होते. त्यासमोर 263 कोटी शेअर्ससाठी ते बिडिंग इथे झाली आहे. तर HNIने आतापर्यंत 18,451 कोटी हे लावले आहेत. तर आता प्रश्न हा असेल की तुमच्या अलॉटमेंटचे चान्सेस किती आहेत ते आता आपण पाहूया. तर बिग HNIने 483 टाइम्स सबस्क्राईब केला आहे. हा IPOला तुम्ही पाहू शकता 483 टाइम्स सबस्क्राईब केला आहे मित्रांनो. 37,00,000 शेअर्स त्याला ऑफर केले होते. त्यासमोर 179 कोटी शेअर्ससाठी ती बिडिंग झाली आहे. तर बिग HNI कॅटेगरीने इथे आतापर्यंत टोटल 12,581 कोटी हे लावले आहेत. तर बिग HNIमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं असेल, तर तुमचे इथे चान्सेस असतात की 96 पैकी इथे मित्रांनो इथे एकाला अलॉटमेंटचे चान्सेस आहेत. 96 पैकी इथे एकाला लागण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो कोणतीही कॅटेगरी असो, यामध्ये मित्रांनो खूप टफ चॅलेंज असणार आहे की तुम्हाला अलॉटमेंट मिळेलच. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे स्मॉल HNI. ही कॅटेगरी मित्रांनो लक्षात ठेवा, इथे अलॉटमेंट भेटणं खूप कठीण असते, कोणताही IPO असो. तर 451 टाइम्स जवळपास हा IPO सबस्क्राईब झाला. 18,57,000 शेअर्स त्यांना ऑफर केले होते. त्यासमोर 83,84,00,000 शेअर्ससाठी इथे टोटल बिडिंग झाले आहेत. तर स्मॉल HNI कॅटेगरीने 5,869 कोटी हे जवळपास लावले आहेत. तर बिग HNI पण जर तुम्ही लावलं असेल कॅटेगरीमधून, म्हणजे म्हणजे 13 लॉटच्या वरती तुम्ही लावले असेल, तर तुमचे चान्सेस किती असतील, तर 424 पैकी एकाला ह्याच्या अलॉटमेंटचे चान्सेस आहेत. मित्रांनो खूप कठीण सबस्क्रिप्शन इथे म्हणजे सॉरी अलॉटमेंटचे जे चान्सेस आहेत. मे बी तुम्ही प्रिपेअर पण राहू शकता की तुम्ही विसरून पण जा की हा अलॉटमेंट तुम्हाला लागेलच. जे नशीबवान असतील, ज्यांचं लक असेल, लक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असेल याच्या अलॉटमेंटसाठी. 423 पैकी ते एकाला अलॉटमेंटचे चान्सेस स्मॉल HNIमध्ये दिसत आहेत. तर रिटेल कॅटेगरी जे आपल्या चॅनलवरती सर्वात जास्त तर मला वाटतं रिटेल कॅटेगरीच असेल. तर ही पण जवळपास 164 टाइम्स सबस्क्राईब झाली. मित्रांनो 150च्या वरती रिटेलने सबस्क्राईब केलं आहे. मी पण
IPO मध्ये या शॉक झालो की 150च्या वरती मला वाटलं की मित्रांनो 100 पर्यंत किंवा 120 पर्यंत होईल सबस्क्राईब, पण 164 टाइम्स हा सबस्क्राईब झालाय. म्हणजे मित्रांनो रिटेलनी पण खूप चांगला विश्वास याच्यावर दाखवलाय. आणि दुसरं म्हणजे याचा मित्रांनो GMP पण खूप चांगला होता आणि रिटेल कॅटेगरी जास्त करून GMP बघूनच जे आहे ते IPO मध्ये अप्लाय करते. आता याचा GMP 55% पर्यंत होता. म्हणून कदाचित रिटेलनी चांगला लिस्टिंग घेईन म्हणून मे बी 164 टाइम्स हे सबस्क्राईब केला असेल. तर 28,000 शेअर्स त्याला ऑफर केले होते. 122 कोटी शेअर्ससाठी ते जवळपास इथे शेअर्ससाठी ते बिडिंग झाले आहे. तर रिटेल कॅटेगरीने आतापर्यंत 8,552 कोटी हे लावले. तर टोटल इथे कंपनीला 33,754 कोटी इथे कंपनीला भेटले आहेत. तर आता जर तुम्ही रिटेल कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं असेल, तर तुमचे चान्स इथे असे म्हणतात की 120 पैकी इथे एकाला अलॉटमेंटचे चान्सेस आहेत. 120 मागून एकाला इथे अलॉटमेंट तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो सर्व कॅटेगरी हाऊसफुल आहे. अलॉटमेंटचे चान्सेस खूपच कठीण आहे आणि IPOची जी अलॉटमेंटची प्रोसेस असते ही तर मित्रांनो लॉटरी बेस्ड सिस्टमवरती असते. म्हणजेच की हे लॉटरीवरती जे आहे ते शेअर्स ते तुम्हाला अलॉट होत असतात. तिथे कोण असा पर्टिक्युलर माणूस जो बसलेला नाही की तो तुम्हाला देईल, एला देईल तर बीला नाही देणार, बीला नाही देणार तर सीला देईल, असं काही नसतं. लॉटरी बेसिस असतं ते. तुमचा लक फॅक्टर, तुमच्या लकची परीक्षा या IPO मध्ये होणार आहे, हे विसरू नका. तर हे होतं मित्रांनो जवळपास सबस्क्रिप्शन. तर आता आपण याचा नेक्स्ट फॅक्टर पाहणार आहोत, तो म्हणजे आजचा याचा GMPचा ट्रेंड. तर आज 8 ऑगस्टला याचा GMP 36 रुपयांवरती सुरू आहे. काल परवापर्यंत याचा GMP 40 रुपयांवरती होता. तर याचा लिस्टिंगचा अंदाज आता IPOची प्राइस आहे 70, तर याचा लिस्टिंगचा अंदाज आहे 106 रुपयांवरती. म्हणजेच तुम्हाला इथे जवळपास अजूनही 50% वरती तुम्हाला इथे रिटर्न पाहायला मिळू शकतात. तर एका लॉटवरती तुम्हाला प्रॉफिट, जर तुम्हाला एक लॉट मिळाला तर 7,596 रुपयांचा प्रॉफिट तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो. मित्रांनो अजून लिस्टिंगची मे बी मंगळवारीची लिस्टिंग होणार आहे. खूप टाइम आहे. तोपर्यंत GMP वाढू पण शकतो, कमी देखील होऊ शकतो. 2 तास तुम्ही GMPला एक माहिती म्हणूनच घ्या. तर मित्रांनो तुम्ही या IPOला अप्लाय केलं आहे का? आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा. वयाची अलॉटमेंटची तारीख देखील मित्रांनो आजच आहे. 8 ऑगस्टलाच आज तारीख आहे. आज मिडनाईटला याची अलॉटमेंट येईल. सो तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी त्याच्यावरती लिंक टाकेल. जसे याचं अलॉटमेंट डिक्लेअर होईल तसे मी लगेच लिंक तिथे टाकेल. सो मी टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन IPO सह. जय हिंद, जय महाराष्ट्र.